गुड मॉर्निंग बच्चो. आज आपल्या व्हिडिओचा पहिला दिवस. आपले बोर्डाचे एक्झाम्स लवकरच जवळ आलेले आहेत. जवळपास आपल्या तो 30 दिवस बाकी आहेत. त्यासाठी आपल्याला वन डे म्हणजे एका दिवशी आपल्याला एक टॉपिक कव्हर करायचा आहे. तर सगळ्यात पहिला आपण बायोलॉजीमध्ये कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन या टॉपिकला आपण निवडलेलो आहोत. या टॉपिकला निवडण्याचं नेमकं कारण काय बघा. या टॉपिकला निवडण्याचं नेमकं कारण म्हणजे हा टॉपिक जवळपास आपल्याला बोर्डाच्या एक्झामसाठी 10 ते 11 मार्कासाठी यामधून आपल्याला क्वेश्चन्स येतात. आणि हे टॉपिक आपण जर चांगल्या पद्धतीने केलो तर नेमकं आपण पास होण्याचे चान्सेस तरी आपले वाढणार आहेत. म्हणजे आत्तापर्यंत ज्याने कोणी अभ्यासही केलेला नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मृत्युंजय ठरणार आहे. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ सगळ्यात महत्त्वाचा ठरणार आहे. तर आपण या व्हिडिओला स्टार्ट करू. चला तर पाहू. सगळ्यात पहिलं काय बघा. सगळ्यात पहिलं कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. नेमकं समजून घ्या कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन म्हणजे काय. कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन म्हणजे काय बघा. कंट्रोल म्हणजे काय. नॉर्मली जो आपला फॅन असतो त्या फॅनचं कंट्रोल कोण ना कोणी तर करत असते. उदाहरणार्थ ते असते रेग्युलेटर. ते रेग्युलेटर काय करतंय त्या फॅनची स्पीड कमी किंवा जास्त करण्यासाठी मदत करतं. म्हणजे इनडायरेक्टली त्या फॅनला कंट्रोल कोण करता येते रेग्युलेटर. लक्षात. तसंच आपली जी पूर्ण ह्युमन बॉडी आहे त्या ह्युमन बॉडीला कंट्रोल करणारा कोणीतरी एक ऑर्गन आहे जे काय करते आपल्या बॉडीला पूर्ण कंट्रोल करते. हे झालं. कोऑर्डिनेशन म्हणजे काय. आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे वर्क करण्यासाठी वेगवेगळे प्रोसेस करण्यासाठी काम करण्यासाठी कार्य करण्यासाठी आपल्याजवळ वेगवेगळे ऑर्गन सिस्टीम आहेत ऑर्गन्स आहेत. आणि हे जे ऑर्गन सिस्टीम आहे उदाहरणार्थ आपण एक पकडू दा ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम. राईट. म्हणजे ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम मध्ये कोण येते. मग सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये त्याच्यामध्ये ते कोण येते आपले हार्ट्स ब्लड वेसल्स. एक्सक्रिटरी सिस्टीम मध्ये कोण येते आपले किडनी युरेथ्रा त्याच्यानंतर युरिनरी ब्लॅडर. हे असे काय येतात ऑर्गन्स आहेत आणि ते काय येतात स्पेसिफिक एका सिस्टीम मध्ये येतात. पण हे स्पेसिफिक जे सिस्टीम्स आहेत आपल्या बॉडीमध्ये टोटल हे सर्व सिस्टीम काय करतात एकमेकांसोबत कोऑर्डिनेशन करतात. कोऑर्डिनेशन म्हणजे काय ते विशिष्ट आहे की नाही काम करताना त्याच्यासोबत काय असतं त्यांचं कोऑर्डिनेशन असते. म्हणजे ब्लड प्रेशर बरोबरच चालणार त्याच्यानंतर रेस्पिरेशन हे बरोबरच चालणार. हे दोघं एकमेकांसोबत काय राहणार रिलेशन मध्ये राहणार. राईट. याला टी डायग्रामच्या माध्यमाने समजून घेण्याचा प्रयत्न करू. कारण टी डायग्राम आपल्या डोक्यात बसली म्हणजे पूर्ण टॉपिक आपल्या डोक्यात बसला असा अर्थ होतो. आणि ही डायग्राम पाहू. चला सगळ्यात पहिलं कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन आपण दोन पद्धतीने पाहतो. एक न्यूरल कंट्रोल आणि दुसरं कोणतं हार्मोनल कंट्रोल. न्यूरल कंट्रोल आणि हार्मोनल कंट्रोल. त्या हार्मोनल कंट्रोललाच आपण म्हणतो केमिकल कंट्रोल. केमिकल कंट्रोल का म्हणतो कारण त्याच्यामध्ये जे हार्मोन्स आहेत ते काय असतात केमिकली कंपाऊंड जे केमिकल पासून फॉर्म झालेले आहेत म्हणूनच त्याला आपण केमिकल कंपाऊंड असे म्हणतो. सगळ्यात पहिला आपण काय पाहू मग न्यूरल कोऑर्डिनेशन. राईट. तर न्यूरल कोऑर्डिनेशन समजण्यासाठी आपल्याला गरजेचं आहे माहित राहणं काय नर्व म्हणजेच आपला न्यूरॉन नर्वस टिश्यू त्याला काय म्हणतो आपण न्यूरॉन असं म्हणतो. राईट. न्यूरॉन तुम्हाला माहित राहणं गरजेचं आहे. जर न्यूरॉन माहित नसेल तुम्हाला तर तुम्ही न्यूरल कोऑर्डिनेशन किंवा हा टॉपिक शिकणं चुकीचं आहे. तुम्हाला ते समजणार नाही. सगळ्यात बेसिक आहे न्यूरॉन माहित राहणं. आपण 10th क्लास पासून शिकत आलो. न्यूरॉन म्हणजे काय नेमकं बघा. न्यूरॉन मधली त्याची आहे की नाही काय पार्ट्स पहा. न्यूरॉन म्हणजे काय सगळ्यात पहिले त्याचे पार्ट्स बघा. हे जे वर निघालेले आहे याला काय म्हणतात आपण डेंड्राइट्स. आणि हे जे बॉडी दिसली त्याची त्याला आपण म्हणतात सेल बॉडी किंवा त्याला नाव आहे सायटॉन. त्याच्यानंतर हे जे लॉंग पार्ट दिसायला तुम्हाला याला म्हणतो आपण ॲक्झॉन. त्याच्यानंतर हे ॲक्झॉन टर्मिनल. कमीत कमी याच्यातले 4 पार्ट आपल्याला महत्त्वाचे राहण्याचे गरजेचे आहेत. डेंड्राइट्स सायटॉन ॲक्झॉन आणि ॲक्झॉन टर्मिनल. त्याच्यानंतर इथं काय असतं न्यूक्लियस. हे जे सेंटरला की तुम्हाला दिसत आहे हे सेल्स कोणते आपले स्कॅऑन सेल्स. कोणते सेल्स स्कॅऑन सेल्स. त्याच्यानंतर नोड्स ऑफ रॅनवियर. हे जे स्कॅऑन सेल्स आहेत ज्या दोघांमध्ये जे स्पेस असते त्याला नोड्स ऑफ रॅनवियर असं आपण म्हणतो. राईट. रणवीर नाही रॅनवियर. त्याच्यानंतर पहा ही जे आपले काय असतात स्कॅऑन सेल्स असतात ते काय करतात मायलिन शीट बनवतात जे की कंडक्शन साठी फ्रिक्वेन्सी वाढवण्यासाठी त्याच्या मदत करतात. जी इम्पल्स इथून येणार आहे इथं येते ॲक्झॉन मध्ये आल्याच्या नंतर याची फ्रिक्वेन्सी वाढवतात कारण फ्रिक्वेन्सी वाढवल्याच्या नंतर ती इम्पल्स जास्तीत जास्त फास्ट पद्धतीने ब्रेनकडे पाठवणं गरजेचं आहे. राईट. त्याच्या नर्वस सिस्टीमला तुम्ही 3 पार्ट मध्ये डिवाइड करा. कोणत्या पार्ट मध्ये 3 पार्ट मध्ये. 3 पार्ट्स कोणते कोणते आहेत पहा एक वेळेस. सेंट्रल नर्वस सिस्टीम पेरिफेरल नर्वस सिस्टीम
ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये दोन पार्ट्स, स्पायनल कॉर्ड आणि ब्रेन. सेंट्रल नर्वस सिस्टीम ही डिवाइड झालेली आहे दोन पार्ट. सेंट्रल नावामध्येच काय त्याच्या सेंट्रल. सेंट्रल म्हणजे काय राहणार, सेंटर मध्ये राहणार आहे. आणि पेरिफेरी म्हणजे सेंटरला सोडून जे आजूबाजूचा भाग आहे त्याला म्हणतात आपण पेरिफेरी, राईट. तर बघा सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये दोन पार्ट्स येतात मग, ब्रेन आणि आपला स्पायनल कॉर्ड. ब्रेन म्हणजे काय, जे तुम्हाला हे दिसायला डोकं, त्याच्यामध्ये काय असते आपला ब्रेन. हे आपलं डोकं जे आहे त्याच्यामध्ये क्रॅनियम आहे, वरचा जे पार्ट बोनी स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये कोण असतं आपले ब्रेन. आणि ते खूप महत्वाचं आहे म्हणून त्याला प्रोटेक्शनसाठी हे क्रॅनियम दिलेलं आहे. आणि ते काय बोनी आणि हार्डेड पार्ट आहे. त्याच्यानंतर कोण असते आपलं स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्ड आणि ब्रेन कशामध्ये येते, सेंट्रल नर्वस सिस्टीम. त्याच्यानंतर बघा पेरिफेरल नर्वस सिस्टीम. पेरिफेरी म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीमला सोडून जे नर्व्स आहेत बाकीचे त्याला काय म्हणतात तुम्ही पेरिफेरल नर्वस सिस्टीम. त्याच्यामध्ये येतात कोण मग क्रॅनियल नर्व्स आणि कोण स्पायनल नर्व. क्रॅनियल नर्व म्हणजे कोण, ब्रेन मधून जे ओरिजिनेट होतात त्याला क्रॅनियल नर्व म्हणतो. आणि स्पायनल कॉर्ड मधून जे ओरिजिनेट होतात त्याला स्पायनल नर्व म्हणतो. बघा स्पष्ट सोपा आहे, काहीच नाही त्याच्यामध्ये. क्रॅनियम म्हणजेच ब्रेन. ब्रेन आपण काय म्हणल्या, ब्रेन कोणाच्या मध्ये आहे, एनक्लोज कोणाच्या मध्ये आहे, क्रॅनियमच्या मध्ये. म्हणून तिथून जे नर्व निघतात त्याला म्हणतात क्रॅनियल नर्व. आणि स्पायनल कॉर्ड मधून जे निघतात त्याला काय म्हणतात स्पायनल नर्व. बस. त्याच्यानंतर बघा ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम मध्ये काय, नावामध्येच काय त्याचे ऑटोनॉमस म्हणजे ते आहे का नाही आपल्या विल पॉवर मध्ये येते का नाही. त्याच्यामध्ये बघा कोणते येतात, सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आणि दुसरी कोणती पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. ब्रेनला नॉर्मली आपण तीन पार्ट मध्ये डिवाइड करतात. किती पार्ट, तीन. बघा कोणते कोणते, फोर ब्रेन, मिड ब्रेन, हाइंड ब्रेन. फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि कोणतं हाइंड ब्रेन. समोरचा म्हणजे फोर ब्रेन, मिड मध्ये आहे म्हणून मिड ब्रेन, हाइंड म्हणजे सक्षात मागे आहे म्हणून हाइंड ब्रेन, राईट. फोर ब्रेनला आपण डिवाइड करतात दोन पार्ट मध्ये, डायन्सेफेलॉन आणि कोण सेरेब्रम मध्ये. डायन्सेफेलॉन महत्वाचा आहे आणि दुसरा कोणता सेरेब्रम. सेरेब्रम हा सगळ्यात मोठा पार्ट आहे ब्रेनचा, जवळपास त्यानं ऑक्युपाय करते 80 ते 85% स्पेस. पूर्ण जे वॉल्यूम जर तुम्ही काढल्या ब्रेनचं तर 80 ते 85% कोण कव्हर अप करायलंय, सेरेब्रम. लक्षात. त्याच्यानंतर सेरेब्रमला तुम्ही डिवाइड करू शकता. महत्वाचं दिसतंय ते वरून पाहिल्याच्या नंतर त्याला तुम्ही डिवाइड करा. त्याला काय करायचं, डिवाइड करायचं म्हणजे ते काय दोन पार्ट मध्ये डिवाइड झालेले ऑलरेडी. कोण आपला सेरेब्रम, ते लेफ्ट हेमिस्फिअर आणि राईट हेमिस्फिअर. राईट साइडला आहे म्हणून राईट, लेफ्ट साइडला आहे म्हणून लेफ्ट. त्याला आपण म्हणतात हेमिस्फिअर. काय म्हणतात त्याला, हेमिस्फिअर. ते जे जॉईन करणार ट्रॅक असते त्याला म्हणतात आपण कार्पस कॅलोझम. काय म्हणतो त्याला, कॉर्पस कॅलोझम. ते आपल्याला महत्वाचं आहे. त्याच्यानंतर बघा मिड ब्रेन. ब्रेनचे तीन पार्ट, फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन. त्याच्यापैकी कोणता आता मिड ब्रेन. आपलं फोर ब्रेन इथं संपलं. त्याच्यानंतर मिड ब्रेन मध्ये बघा ऑप्टिक लोब्स असतात. काय असतात ऑप्टिक लोब. ऑप्टिक म्हणजे कधी बी लक्षात ठेवा, ऑप्टिक हा वडाला म्हणजे डोळ्याच्या रिलेटेड राहणार आहे, ऑप्टिक नर्वच्या रिलेटेड राहणार आहे. म्हणजे इथं काय होते तुमचं विजन इथं तुमची कंट्रोल केल्या जाते. त्याच्यानंतर ऑप्टिक चायस्मा. त्याच्यानंतर कोणता ब्रेन आहे बघा, हाइंड ब्रेन. कोणता, ब्रेनचा सगळ्यात मागचा पार्ट कोणता, हाइंड ब्रेन. त्याच्यामध्ये काय असते मग सेरेबेलम, पॉन्स वारुली आणि मेडुला ऑब्लांगेटा. हे तीन पार्ट पासून बनलेलं आहे आपलं कोणतं, हाइंड ब्रेन म्हणजे आपलं मागचं ब्रेन, राईट. हे बघा टोटल आहे की नाही, सेरेबेलम काय आहे सेकंड लार्जेस्ट पार्ट. म्हणजे सेरेब्रमच्या नंतर कोण येते, सेरेबेलम. सोपा, शॉर्ट असतंय, थिक असतंय. आणि त्याच्यानंतर फ्लोर ऑफ द पार्ट ऑफ द मेडुला ऑब्लांगेटा. फ्लोर पार्ट आहे. फ्लोर म्हणजे काय, रूफ आणि काय असतंय, फ्लोर असतंय. ते फ्लोर म्हणजे खाली असतंय, रूफ म्हणजे वरच्या साईडला असतंय. ते फ्लोरचा पार्ट आहे कोण आपला मेडुला ऑब्लांगेटाचा. फ्लोरचा पार्ट आहे कोण आपला पॉन्स वारुली. फ्लोर ऑफ द अपर पार्ट ऑफ द मेडुला ऑब्लांगेटा. त्याच्यानंतर कोण येतं आपलं मेडुला ऑब्लांगेटा होता केमिकल कोऑर्डिनेशन. बघा केमिकल कोऑर्डिनेशन म्हणजे काय, आता आपण कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन बघितल्या. कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन कोण केलं बरं इथं, नर्वस टिश्यू, न्यूरॉन केलाय तुमचा. न्यूरॉन मध्ये बी दोन प्रकार असतात, एक सेन्सरी एक मोटर. लक्षात, सेन्सरी म्हणजे सेन्सरी ऑर्गन कडून ब्रेन कडे जे काय करायचा इम्पल्स घेऊन चालले त्याला काय म्हणता तुम्ही सेन्सरी न्यूरॉन. मोटर न्यूरॉन कोणाला म्हणता, म्हणजे ऑर्डर ब्रेन द्यायले, ते ब्रेन ऑर्डर घेतल्याच्या नंतर ते कुठून चालेता, जे इफेक्टिव्ह ऑर्गन आहेत जे मसल्स आहेत तिथपर्यंत ते काय चालेल इम्पल्स घेऊन चालेल, त्याला मोटर म्हणतात. आणि दुसरे काय असतात, मिक्स्ड असतात. मिक्स्ड म्हणजे काय, ते सेन्सरीचं बी काम करतात आणि कशाचं काम करतात, मोटरचं बी काम करत असतात. त्याच्यानंतर केमिकल कोऑर्डिनेशन. केमिकल कोऑर्डिनेशन म्हणजे काय पहा, केमिकल कोऑर्डिनेशन म्हणजे काय, कंट्रोल ऑफ द बॉडी ऍक्टिव्हिटी बाय द हार्मोन्स. कशानं कंट्रोल, आपण नर्वस सिस्टीमने केल्या होत्या, आपण आता आपण करणार आहोत केमिकलनं. केमिकल म्हणजे बघा कंट्रोल बॉडी ऍक्टिव्हिटीज बाय द हार्मोन्स. जे काय हार्मोन आहेत तुमचे, ते हार्मोन काय करतात, कंट्रोल करतात तुमच्या बॉडीला.
हार्मोन्स आर केमिकल मॅसेंजर सिक्रेटेड बाय द डक्टलेस गॅस. हार्मोन्स काय आहेत? केमिकल मॅसेंजर आहेत. मॅसेंजरचा अर्थ काय असते? मॅसेज जो घेऊन जातो त्याला म्हणता तुम्ही मॅसेंजर. उदाहरणार्थ इंस्टाग्राम काय तुमचं मॅसेंजर. मेसेज करणारा व्यक्ती वेगळा आहे, रिसीव्ह करणारा वेगळा आहे, पण ते दोघांच्या मधला जे आहे की नाही बिटवीन आहे त्याला म्हणता तुम्ही मॅसेंजर. हार्मोन काय करतात? मेसेज घेऊन जातात. म्हणजे मेसेज आहे की नाही पिट्युटरी ग्लँडला द्यायचा आहे, पण इफेक्टर ऑर्गन जे वेगळं आहे तिथपर्यंत ते मेसेज कोणीतरी घेऊन चाललंय त्याला म्हणता तुम्ही हार्मोन. म्हणजे मेसेंजरचं काम करते. हार्मोन सारं केमिकल मॅसेंजर. म्हणजे काय? लग्न दुसऱ्याचं आहे, पत्रिका घेऊन जाणारा माणूस दुसराच. लक्षात? ते फक्त पत्रिका घेऊन चालेल, त्याचा काहीही संबंध आहे का? नाही. राईट. हार्मोन्स आर केमिकल मॅसेंजर सिक्रेटेड बाय द डक्टलेस ग्लँड. डक्ट आहेत का त्याच्यामध्ये? नाही, ते डायरेक्ट ब्लड मध्ये सोडून टाकतात, म्हणून त्याला काय म्हणतात? डक्टलेस ग्लँड रिलीज इन द ब्लड. ब्लड मध्ये रिलीज करतात. हार्मोन्स प्रोड्यूस देअर इफेक्ट ऑन द टार्गेट ऑर्गन. हार्मोन काय करतात? टार्गेटेड ऑर्गन जे आहे त्याच्यावरच काम करतात. तिथं लॉक अँड की मॉडेल काम करते. लॉक अँड की म्हणजे काय? सर हे लॉक आहे त्याच्यासाठी स्पेसिफिक कीच पाहिजे, दुसरी की चालती का? नाही. तसंच ते हार्मोन काय करते? स्पेसिफिक ऑर्गन जे आहे त्याच्यावरच ते काम करत असते, दुसऱ्या ऑर्गनवर काम करत नाही. म्हणूनच काय म्हणते? हार्मोन्स प्रोड्यूस देअर इफेक्ट ऑन द टार्गेटेड ऑर्गन. टार्गेटेड ऑर्गन म्हणजे ज्या ऑर्गनला टार्गेट करायचं आहे त्याच ऑर्गनवर काम ते करत असते. राईट. महत्वाची कोणती? आपली मेजर एंडोक्राइन ग्लँड. त्याच्यामध्ये बघा कोण? आपलं हायपोथॅलॅमस. त्यालाच आपण काम त्या हायपोथॅलॅमस मध्येच कोण असते? आपलं ब्रेनचा पार्ट आहे हायपोथॅलॅमस. त्याच्यामध्ये एक असते कोण? आपली पिट्युटरी ग्लँड. बरोबर इथं असते पिट्युटरी ग्लँड. राईट. त्याच्यानंतर बघा स्मॉल ग्लँड. ती कशी आहे? त्याचं जर तुम्ही मॉर्फोलॉजी बघितल्या त्याचं स्ट्रक्चर कसं असतं नेमकं परीक्षेला विचारतात बरेच वेळेस 2 मार्कासाठी. तर बघा स्मॉल असते ती ग्लँड, पी शेप्ड असते. पी म्हणजे आपलं वाटाणा जे असते त्या शेप्ड असते, ग्रे कलर असते त्याचं. मास्टर ऑफ एंडोक्राइन ग्लँड. एंडोक्राइन ग्लँडची काय आहे? ती मास्टर ग्लँड. त्याला तुम्ही मास्टर ग्लँड म्हणून बी ओळखता. कुणाला? पिट्युटरी ग्लँडला. त्याच्यानंतर बघा लोकेटेड बिलो द हायपोथॅलॅमस. कोणाच्या खाली असते ती? हायपोथॅलॅमसचं. नॉर्मली आपण पिट्युटरी ग्लँडला मास्टर ग्लँड म्हणतो, पण त्या मास्टरचा बी कोण आहे? मास्टर हायपोथॅलॅमस. आलं लक्षात? त्याच्यानंतर बघा पिट्युटरी ग्लँडला तुम्ही 2 पार्ट मध्ये डिवाइड करू शकता. 2 पार्ट म्हणजे अँटेरियर लोब आणि पोस्टेरियर लोब. तर पिट्युटरी ग्लँडला ते आहे की नाही असं 2 पार्ट मध्ये ते डिवाइड झालेली असते. राईट. तर ते 2 पार्ट्स मध्ये आहे की नाही डिवाइड झालेले असते. त्याच्यामुळे आहे की नाही आपण त्याला काय करता? अँटेरियर लोब आणि कोण? पोस्टेरियर लोब. बघा अँटेरियर लोबला म्हणतो आपण ॲडिनो हायपोफायसिस, पोस्टेरियर लोबला म्हणतो आपण न्यूरो हायपोफायसिस. अँटेरियर लोब काय काम करते? ॲडिनो हायपोफायसिस बघा लार्जेस्ट लोब आहे ते. त्याच्यानंतर ग्रोथ हार्मोन सिक्रेट करते, TSH हार्मोन सिक्रेट करते. TSH हार्मोनचं काम काय बघा? इन्क्रीजिंग द अपटेक ऑफ आयोडीन. थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन काम काय करते बघा? इन्क्रीज अपटेक ऑफ द आयोडीन. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये आयोडीनला ठेवण्याचं काम त्यानं काय करते? ऍब्सॉर्ब करण्याचं काम कोण करते? TSH हार्मोन. त्याच्यानंतर काय काम करते बघा? गोनाडोट्रोपिन इन द फिमेल. गोनाडोट्रोपिन हार्मोन आहे ते काय काम करते बघा? फिमेल मध्ये FSH म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन सिक्रेट करते, स्टिम्युलेट द ग्रोथ ऑफ ओव्हरियन फॉलिकल. म्हणजे ओव्हरीमध्ये जे फॉलिकल आहे त्याच्यापासून ओव्हम बनणार आहे त्याला काय करते? स्टिम्युलेट करते, त्याची ग्रोथ करण्यासाठी मदत करते. आणि तेच हार्मोन कोणतं? गोनाडोट्रोपिन मेल मध्ये काय काम करते? प्रोडक्शन ऑफ स्पर्म. स्पर्मचं प्रोडक्शन करते. राईट. त्याच्यानंतर बघा पोस्टेरियर लोब जे आहे त्याला काय म्हणते आपण? न्यूरो हायपोफायसिस. काय म्हणतात त्याला? न्यूरो हायपोफायसिस. ऑक्सिटोसिन रिलीज करते. काय करते ते? ऑक्सिटोसिन हार्मोन रिलीज करते. हेल्प इन द पार्च्युरेशन. जेव्हा डिलिव्हरी होते, पार्च्युरेशन होते तेव्हा काय करते ते? हेल्प करते. युटेरसला काय करते ते? कॉन्ट्रॅक्शन करत असते. त्याच्यानंतर कोणता हार्मोन आहे बघा? ADH. ADH हार्मोन काय करते? रिअब्झॉर्प्शन ऑफ द वॉटर. नॉर्मली तुमच्या बॉडीमधलं वॉटर कंटेंट जर कमी होत असेल त्याच्यासाठी कोण काम करते? ADH. काही आहे की नाही काय येतात दुसरे बी काही ऑर्गन्स आहेत जे काय करतात? ऑर्गन्स तुमचे हार्मोन रिलीज करतात आणि ते काय करतात? आपल्या बॉडीचं कोऑर्डिनेशन करण्यासाठी मदत करतात. त्याच्यामध्ये बघा ॲड्रिनल ग्लँड. ॲड्रिनल ग्लँड कशामध्ये येते? किडनीच्या वरचा जे भाग आहे छोटासा ट्रायंगल लाईक ते काय करते? आपली ॲड्रिनल ग्लँड आहे. त्याचं काम काय बघा? फ्लाईट फाईट मोडसाठी ते हेल्प करते. त्याच्यानंतर नॉन ॲड्रिनल काय करते? ब्लड प्रेशर आणि रेग्युलेट करते. ब्लड प्रेशर जे आपलं आहे कमी होऊ देत नाही आणि जास्त होऊ देत नाही त्याला काय करते? ते रेग्युलेट करत असते. त्याच्यानंतर पॅनक्रियाज बी एक आपली ग्लँड आहे ते पण काय रिलीज करते बघा. त्याच्यामध्ये जे बीटा सेल्स आहेत ते काय करतात? इन्सुलिन सिक्रेट करतात आणि इन्सुलिन तुम्हाला माहित आहे इन्सुलिन काय काम करते? ग्लुकोजचे लेवल कंट्रोल मध्ये ठेवत असते. लक्षात? त्याच्यानंतर अल्फा सेल्स ते काय करतात? ग्लुकॅगॉन सिक्रेट करत असतात.
त्याच्यानंतर आपली किडनी काय करते बघा सिक्रेट इरिथ्रोपोएटिन आणि कॅल्सिफेरॉल, राईट. अशा प्रकारे हे जे पूर्ण ऑर्गन्स आहेत त्याला आपण एंडोक्राइन ग्लँड्स असं म्हणतो. एंडोक्राइन ग्लँड्स काय करतात आपल्या बॉडीला कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन करण्यासाठी हेल्प करत असतात. आणि कशाच्या थ्रू? केमिकलच्या थ्रू. त्या केमिकलला म्हणतो तुम्ही हार्मोन, राईट. अशा प्रकारे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन हे आपल्या बॉडीमध्ये दोन पद्धतीने होते. एक न्यूरल कंट्रोल कोऑर्डिनेशन आणि दुसरं कोणतं? केमिकल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन.